धाराशिवच्या बाबतीमध्ये देखील दोन नवीन विषय आपण हाताळायचं ठरवलं आहे। आपल्याला कल्पना आहे की MIDCच्या माध्यमातून आपण धाराशिवच्या एअरपोर्टची एअरस्ट्रिप चांगली केली होती, तिथे एव्हिएशन अकॅडमी सुरू केली होती। आता 1200 मीटरची एअरस्ट्रिप जरा कमी पडते, तिथे भूसंपादन करायचं आता म्हटलं तर कदाचित थोडा विरोध येऊ शकतो। त्यामुळे आपण UAVच्या बाबतीमध्ये तिथे निर्णय घेतला आहे। UAVची पॉलिसी म्हणजे जे अनमॅन्ड एरियल आपले वेगवेगळे मशीन्स असतात त्याच्या बाबतीतला UAVचा विषय आहे तो। तुम्हाला समजून सांगायचं म्हटलं तर ड्रोन आपल्याला कळतं, ड्रोन जे आहे ते रिमोटली आपण वापरतो, अनमॅन्ड असतं, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रत्यक्ष माणूस बसून ड्रोन चालवत नाही। तसेच फिक्स्ड विंगचे छोटे विमान असतात, ज्या विमानाला आपल्याला व्यक्ती आत बसवायची गरज पडत नाही। जमिनीवरती सुद्धा चालणारे, खास करून मिलिटरीमध्ये वापरले जातात असे अनमॅन्ड व्हेकल आपण बघत असतो, कदाचित तुम्ही रील्समध्ये बघितलं असेल। आणि तसंच अनमॅन्ड जे अंडर वॉटर जे आहे, पाण्यामध्ये जाणारे देखील अनमॅन्ड असे मशीन असतात। तर या बाबतीमध्ये हे जे UAV आहेत, अनमॅन्ड एरियल व्हेकल्स आहेत, याच्या बाबतीतलं आपण निर्णय घेतला आहे की त्याचं R&D आणि टेस्टिंग करण्यासाठी हा एअरपोर्ट आपला वापरायचा। तिथेच इन्क्युबेशन आणि तिथे मॅन्युफॅक्चरिंगच्या अनुषंगाने देखील आपण एक मोठं इनोव्हेशनचं हब करायचं। गेल्या काही दिवसापूर्वी MIDCचे CEO आहेत, नवीनच आले, दीपक कपूर नावाचे, त्यांच्याकडे प्रस्ताव आपण दिलेला आहे आणि काही इंडस्ट्रीजला बरोबर घेऊन तिथे एक मोठं एव्हिएशनचं हब करायचं आपण ठरवलं आहे।